इथं सोनवणे सरच्या घरी आहे. हा बोला ना. नाही चेक केल्याकडे मी. हा तुमच्या असं आहे का? मी नाही चेक केल्या. असं आहे का? नाही 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 मी चेकच नाही केलं. मला त्या गणेशचा फॉर्म पण घ्यायचा आहे बरं का. तर ते चेकच नाही केलं. आज संध्याकाळी कोण होतं काही की आता माझ्या काय ओळखीचं नाही ते कोणी. हॅलो हॅलो. हा उद्या जाणार आहेत काय? हॅलो. मग माझं तेवढं ते एक घेऊन जाणार. जर मी हा हा एकच व्हॅलिटी तेवढं मला मी जर आलो तर मी येणार आहे. पण मी आता एखाद्या दिवस एक काम आहे गिरी सर बरोबर बीडला जायचंय मला. गेले म्हणजे चला मला कोणी जोडीदार नाही आहे का बीडला जाणार कोणी तुमच्या कम्युनिकेशन मध्ये? मग ती काय हा बरं 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 चालतं. झालं नाही झाले हे कुठं जॉईन करायचं? मला लिंक टाका मी जॉईन करतो. तीच लिंक आहे का? ती लिंकच आहे. आता करत नाही तुम्ही लाईव्ह करा. मी सांगतो तुम्हाला हा कॉल लाईव्ह तरी देवाला जाणार आहे आता. काम चालू आहे. लाईव्ह चालू नाही झालं चालू. हॅलो हॅलो. हॅलो. तुम्ही लाईव्ह झाले का? मला वेळ म्हणतोय.
हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? सर्वांना आवाज येतोय का? ऑडिओचं कन्फर्मेशन द्या, चॅट करा. सोनवणे सर चॅट करा. यस, गुड इव्हिनिंग सर्वांना. यस, आवाज येतोय? ओम गुड इव्हिनिंग. ओम गुड इव्हिनिंग. आता फक्त लाईव्ह आपण आपल्या दोघातच आहेत ना, तिघच ना. हॅलो, ओम आवाज येतोय का? कमेंट कर. येतोय, ओके 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 ओके, आवाज येतोय. सर इथं गुगल स्लाइड वरून आपण उतारा घेतलेला आहे का शेअरिंग साठी? ऍज इट इज. सर्वांना व्यवस्थित आवाज येतोय का? गुड इव्हिनिंग सर्वांना. तुमचं टॅब घ्या आणि तुम्ही जॉईन व्हा. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार, गुड इव्हिनिंग. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. ही शाळा सर्व महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे इयत्ता 5वी जवाहर नवोदय विद्यालय, तसेच इयत्ता 5वी
शिष्यवृत्ती व इयत्ता 5वी सैनिक स्कूलच्या परीक्षेची परिपूर्ण तयारी. तुम्ही आज जर मार्केटमध्ये पाहिले तर तुम्हाला 5,000 ते 25,000 फी या परीक्षेची तयारीसाठी घेत असल्याचे दिसते. परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनवस्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाडी तांड्यावर काम करणाऱ्या पालकांसाठी तसेच शहरातील पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश व्हावा यासाठी तयारी करणाऱ्या सर्व मुलांसाठी आम्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अगदी विनामूल्य स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी तयारी करून घेण्यात येणार आहे. आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनवस्तीच्या वतीने हे ऑनलाईन क्लास सुरू केलेले आहेत आणि या क्लाससाठी तुम्हाला कुठल्याही अगदी 0 रुपये फी आहे. म्हणजे तुमच्याकडून 1 रुपयाही फी घेतली जाणार नाही. आम्ही सुरू केलेल्या क्लासची काही वैशिष्ट्य ही अशी आहेत. दररोज ऑनलाईन मुलांसाठी होणार आहे. हे रेकॉर्ड लेक्चर तुम्ही अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये पाहू शकता. तसंच तुम्हाला सर्व जे घटक आहेत त्याचे सराव संच उपलब्ध होणार आहे आणि प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध करून देणार आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध होणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा या क्लासच्या माध्यमातून लिंकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, नवोदय विद्यालय असो किंवा शिष्यवृत्ती असो, मुलांचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी या ठिकाणी या क्लासच्या माध्यमातून आम्ही सर्व पालकांना देत आहोत. नवोदय विद्यालयाचा जर आपण विचार केला तर एकूण महाराष्ट्रामध्ये 32 नवोदय विद्यालय आहेत आणि त्यांची क्षमता 80 पासून ते 120 विद्यार्थी पर्यंत आहे. पहा, जवाहर नवोदय विद्यालयाचं जर आपण स्वरूप प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिलं तर एकूण 80 प्रश्न आहेत आणि प्रति प्रश्न 1.25 म्हणजे 1.25 मार्काला एक प्रश्न आहे. पहा, मानसिक क्षमतेचे एकूण 40 प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी 50 मार्क आहेत. गणिताचे 20 प्रश्न आहेत, त्याच्यासाठी 25 मार्क आहेत आणि भाषा विषयाचे 20 प्रश्न आहेत, त्याच्यासाठी 25 मार्क आहेत. भाषा विषयाचा आज आपण या ठिकाणी सर्वप्रथम विचार जर केला तर भाषा विषयासाठी एकूण 25 मार्क आहेत आणि या 25 मार्कासाठी 20 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि जे 25 मार्क आहेत याच्यासाठी एकूण 4 उतारे आहेत. एकूण उतारे आहेत 4. या 4 उतार्यावर तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे एक उतारा तुम्हाला 5 मार्कासाठी असणार आहे. हे उतारे कशा प्रकारचे असतात याची बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये मंथन परीक्षेच्या माध्यमातून बऱ्याच मुलांना या उतार्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न असतात याची अगदी माहिती असते. परंतु या नवोदय विद्यालयातील जे उतारे आहेत त्याची जी लेवल असते ती थोडीशी जास्त असते आणि मग यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची सविस्तर माहिती आपण या घटकामध्ये पाहणार आहोत. भाषा विषयाचे जे 25 मार्क आहेत या 25 मार्कासाठी आपण 4 उतारे सरावासाठी तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला देणार आहोत. आता आपण जी हे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे आता किंवा लाईव्ह व्हिडिओ आहे का जे घेणार आहोत यामध्ये एकूण विद्यार्थ्यांना 200 प्लस उतारे म्हणजे आम्ही 200 पेक्षा जास्त उतारे
आणि ते ही PDF स्वरूपात तुम्हाला देणार आहोत. तसेच 200 ऑनलाईन टेस्ट, 200 किंवा 200 पेक्षा जास्त आमचा प्रयत्न असणार आहे की ऑनलाईन टेस्ट या उतारेवर तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. भाषा विषयाचा अधिकाधिक सराव व्हावा म्हणून विद्यार्थ्यांकडून तसेच त्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी 50+ लाईव्ह लेक्चर आम्ही घेणार आहोत का. अभ्यास भाषा विषयाचा असो की गणित विषयाचा असो, फक्त एकाच प्रकाशनाचे पुस्तक वापरून आपण तो अभ्यास परिपूर्ण करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला विविध उतारे आपल्या वाचनातून गेले पाहिजेत, विविध प्रकारचे प्रश्न आपल्या वाचनातून गेले पाहिजेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा अधिकाधिक सराव आपला झाला पाहिजे. हे जर झालं तरच आपल्या मुलांना भाषा विषयाचे जे 20 प्रश्न आहेत आणि 20 प्रश्नावर 25 मार्क आहेत, हे सर्वची सर्व मार्क आपल्या मुलांना मिळणार आहेत. या प्रश्नामध्ये जी विविधता असते आणि प्रश्न विचारण्याची जी भाषा असते, ती भाषा मुलांना या उतारे सोडवल्यामुळं काय होणार आहे, आपलीशी वाटणार आहे आणि जास्तीत जास्त उतारे सोडवल्यामुळं त्यांना हे प्रश्न अधिक सोपे जाणार आहे. जर आपण एकूण परीक्षेचा विचार केला तर मानसिक क्षमता यामध्ये मुलांचे कमी मार्क्स जातात. गणितामध्ये सुद्धा बरेच वेळेस मुलं आउट ऑफ मार्क्स घेतात, परंतु भाषा विषयाचे उतारे आहेत यामध्ये मुलांचे बऱ्यापैकी मार्क्स जातात. तर याचं कारण काय आहे, तर मुलांना प्रश्नाची भाषा नीट न समजणे, प्रश्न विचारण्याची पद्धत न समजणे किंवा मुलांची वाचनाची जी आवाका आहे तो कमी असणे, या गोष्टीमुळे मुलांचा या घटकावरील प्रश्न चुकतात. तर आपण या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व मुलांसाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून सर्व मुलांचा अधिकाधिक सराव आपण या माध्यमातून करून घेणार आहोत. आपण या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून, जिल्हा परिषद काळवण शाळेच्या माध्यमातून एकच विषय नाही तर भाषा विषयाबरोबर जवाहर नवोदय विद्यालयासाठी प्रवेशासाठी जी परीक्षा घेतली जाते त्याच्यातील सर्व घटक, मानसिक क्षमता असेल, गणित असेल, या सर्व घटकांची परिपूर्ण तयारी आपण या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. दररोज वेगवेगळ्या तज्ञ मार्गदर्शकामार्फत लाईव्ह लेक्चर्स आपण सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. तेव्हा सर्व पालकांना एक अशी विनंती आहे की आपण दररोज या संधीचा फायदा करून घ्यावा व आपल्या विद्यार्थ्याच्या प्रगतीस हातभार लावावा. या क्लासबद्दलची माहिती तुम्हाला या स्क्रीनच्या माध्यमातून अधिकाधिक स्वरूपात मिळणारच आहे. अजूनही काही तुम्हाला जर अडचण आली तर किंवा काही शंका असल्यास या स्क्रीनवर आमचा एक व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही टेक्स्ट मेसेज करू शकता. हा व्हॉट्सअप चा जो नंबर आहे मी पुन्हा एकदा तुमच्या समोर रीड करतोय. 8600464249 या क्रमांकावर तुम्हाला या लेक्चरच्या बाबतीत किंवा कुठल्याही विषयाच्या बाबतीत काही शंका असली किंवा जॉईन करताना काही अडचणी वाटल्या तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. आणि आपल्या या लेक्चरची दररोज लाईव्ह लेक्चरची लिंक मिळण्यासाठी तुम्ही आमचा जो टेलिग्राम चॅनल आहे तसेच या शाळेचा व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा. झालेल्या सर्व तासिकावर सराव टेस्टची लिंक तसेच PDF स्वरूपातील नोट मिळण्यासाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आणि जे आपले दररोज ऑनलाईन लेक्चर होते या ऑनलाईन लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळवण्यासाठी जो आपला YouTube चॅनल आहे तो YouTube चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बघा, या ठिकाणी आज आपण
आजच्या लेक्चरची सुरुवात करणार आहोत आणि या ठिकाणी तुमच्या समोर लगेचच या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे उत्तरे असतात त्याचा एक नमुना तुमच्या समोर सादर करणार आहे. सर्वांच्या समोर एक उतारा येणार आहे पहा आणि तो उतारा मी शेअर करणार आहे. तो उतारा तुम्ही प्रत्येकाने स्क्रीनवर पहा. या ठिकाणी आपल्याला या क्लासेसच्या माध्यमातून बघा, जवाहर नवोदय विद्यालय या घटकामध्ये या प्रश्नपत्रिकेमध्ये जे 20 गुण आहेत भाषा विषयाचे त्याच्यासाठी आपण 200 प्लस म्हणजे 200 पेक्षा अधिक उत्तराची तयारी मुलांकडून करून घेणार आहोत आणि जे आपण उत्तरे मुलांना देणार आहोत त्याची पीडीएफ सुद्धा त्यांना देणार आहोत. म्हणजे मुलं त्याची प्रिंट काढून किंवा ते उत्तरे पुन्हा पुन्हा पाहू शकतात, वाचू शकतात, प्रश्न कशा प्रकारचे आहेत विचारले जातात याची त्यांना माहिती मिळणार आहे. जवाहर नवोदय या ठिकाणी परीक्षेमध्ये अजून भाषा विषयामध्ये 200 प्लस अधिक आपण त्यांना ऑनलाईन टेस्ट देखील सरावासाठी उपलब्ध करून देणार आहोत. या सर्व टेस्ट मुलांनी जर सोडवल्या तर निश्चितच त्यांचा खूप मोठा सराव होणार आहे. अजून एक आपण गोष्ट या क्लासेसच्या माध्यमातून मुलांसाठी करणार आहोत की या भाषा विषयासाठी आपण 50 पेक्षा जास्त लाईव्ह लेक्चर रेकॉर्ड किंवा रेकॉर्डेड काही लेक्चर असतील हे आपण मुलांसाठी अवेलेबल करून देणार आहोत. या लेक्चरच्या माध्यमातून मुलांच्या जर काही शंका असतील किंवा मुलांबरोबर जास्तीचं कम्युनिकेशन होण्यासाठी आम्ही हे 50 पेक्षा जास्त लेक्चर लाईव्ह लेक्चर या क्लासेसच्या माध्यमातून मुलांना उपलब्ध करून देणार आहोत. लगेच यानंतर आपण आपल्या स्क्रीनवर उतारा कसा असतो याचे आपण पहिला उतारा आपल्या लगेच स्क्रीनवर येतोय पहा. सगळ्यांनी तो उतारा नीट काळजीपूर्वक वाचा. पहा, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 1 मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तराचा अभ्यास करून व ऑनलाईन टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळणार, तेही खात्रीशीर, यात कुठलीही शंका नाही. आपल्या समोर हा उतारा एक शेअर केलेला आहे. सर्वांनी तो उतारा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली विचारलेल्या प्रश्नाचे आपण उत्तर काय आहेत, कशी शोधायची ते पण आपण पाहणार आहोत. सर्वांनी हा उतारा एक तुमच्यासाठी एक 1 ते 1.5 मिनिटाचा वेळ आहे. तर या 1.5 मिनिटाच्या वेळामध्ये तुम्ही तो उतारा काळजीपूर्वक वाचून घ्या आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याचे प्रश्न दाखवणार आहे, प्रश्न शेअर करणार आहे. ते प्रश्न पण तुम्ही वाचा आणि नंतर त्याचे उत्तर काय असतील ते आपण या चॅट बॉक्स मध्ये शेअर करणार आहोत. तर सर्वांनी एकदा उतारा काळजीपूर्वक वाचून घ्या.
मी उतारा वाचतोय पहा, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. एका मंत्री महाशयांना एका मंत्री महाशयांना तुरुंगाची तपासणी करत असताना एका लहान खोलीत एक तरुण गुन्हेगार आढळला. त्यांनी त्या कैद्याला त्याच्या हातून कोणता गुन्हा घडला होता हे विचारले. तो कैदी उत्तरला, रस्त्यातून जात असताना मला जमिनीवर एक दोरीचा तुकडा दिसला. त्याचा कोणताही उपयोग नसावा असा विचार करून मी तो उचलला आणि घरी आणला. मंत्री महाशयांना आश्चर्य वाटले आणि त्यांना त्या माणसाची दया आली. तुरुंगाच्या अधिकाऱ्याला त्यांनी विचारले, या तरुण माणसाला कैद का व्हावी? त्याने फक्त जुन्या दोरीचा तुकडा उचलला. तुरुंग अधिकारी म्हणाला, त्या दोरीला काय बांधले होते ते आपण कृपया त्याला विचारावे. मंत्री महाशयांनी त्याला विचारले, तरुणा, त्या दोरीला काय बांधले होते? महाशय, दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती. अशा प्रकारचा हा उत्तर आहे. आपण एकदा उत्तर आहे एका दृष्टिक्षेपामध्ये शांततेने वाचून घ्यायचा आहे आणि उत्तरा वाचल्यानंतर आता याच्या खालचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुमच्या समोर शो करत आहे. ते प्रश्न पण पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर. तो प्रश्न तुम्ही काय करायचा आहे, वाचायचा आहे. त्याचे संपूर्ण ऑप्शन पण वाचायचे. 4 पर्याय आहेत, ते चारही पर्याय तुम्ही वाचायचे आणि या पर्यायापैकी कोणतं उत्तर योग्य आहे ते उत्तर तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. पहिला प्रश्न तुमच्या समोर शो झालेला आहे पहा, मंत्री महाशयांनी तरुण कैद्याला केव्हा पाहिले? जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनचे उत्तर नोंदवा. पहिला ऑप्शन आहे, ज्यावेळी ते तुरुंगात तपासणी करीत होते, ज्यावेळी ते रस्त्यावरून जात होते, ज्यावेळी तो तरुण गाईला घेऊन जात होता, ज्यावेळी तो तरुण दोरीचा तुकडा उचलत होता. हे 4ही ABCD अशा प्रकारचे पर्याय तुमच्या समोर आहेत. यापैकी बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं आहे. वसुधा रासकर, ओम सोनवणे आणि प्रशांत सोनवणे या तिघांनी उत्तर दिलेलं आहे पहा. उत्तर अगदी बरोबर आहे. अगदी उत्तर बरोबर आहे. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. हे उत्तर सगळ्यांनी शेअर केलेलं आहे, जे की करेक्ट बरोबर आहे पहा. मंत्री महाशयांनी तरुण कैद्याला केव्हा पाहिले? ज्यावेळी ते तुरुंगाची तपासणी करत होते. या 5 प्रश्नामध्ये काही प्रश्न एकदम सोपे असतात, इझी लेवलचे असतात, काही प्रश्न मीडियम लेवलचे असतात आणि काही प्रश्न हे तुमच्या बुद्धीचा कस लावणारे असतात. आता दुसरा प्रश्न तुमच्या समोर शो झालेला आहे पहा. दुसरा प्रश्न वाचा आणि त्याचं उत्तर शेअर करा. सर्वांनी दुसरा प्रश्न वाचा. जेव्हा मंत्री महाशयांनी कैद्याचे पहिले उत्तर ऐकले तेव्हा ते वैतागले, त्याचे मनोरंजन झाले, ते प्रशुद्ध झाले, ते आश्चर्यचकित झाले. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांनी शेअर केलेलं आहे. वैष्णवी सोनवणे, वसुधा रासकर आणि प्रशांत सोनवणे तिघांनीही उत्तर शेअर केलेलं आहे. आणि प्रशांत सानप या तिघांचंही उत्तर अगदी बरोबर आहे पहा. डी उत्तर आहे, ते आश्चर्यचकित झाले. अगदी उत्तर बरोबर दिलेलं आहे. उत्तरा जर आपण व्यवस्थित वाचला तर या तिन्ही प्रश्नांची उत्तर या 4 पर्यायापैकी जो अचूक उत्तर आहे ते आपल्याला सहज निवडता येते. पुढचा प्रश्न शो करतोय तुमच्या समोर. मित्रांनो लक्षात ठेवा, सर्व या 5 प्रश्नामध्ये काही प्रश्न एकदम इझी लेवलचे असतात, किमान 2 प्रश्न आणि 2 प्रश्न मध्यम स्वरूपाचे असतात आणि 1 प्रश्न हा मात्र तुमच्या बुद्धीचा कस काढणारा प्रश्न असतो. आता 2 प्रश्न कदाचित इझी लेवलचे असतील, अजून दुसरे 2 प्रश्न ते तुमच्या समोर येणार आहेत. हा प्रश्न तिसरा तुमच्या समोर शो झालेला आहे. प्रश्न वाचा एकदा. मंत्री महाशयांनी तुरुंग अधिकाऱ्याला विचारले. बघा
प्रश्न व्यवस्थितपणे वाचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शेअर करा. वैष्णवी सोनवणेचं उत्तर बरोबर आहे. ईश्वरीचं उत्तर बरोबर आहे. श्रावणीचं उत्तर बरोबर आहे. छान, म्हणजे तुम्ही उतारा व्यवस्थित वाचताय. उतारा जो काळजीपूर्वक वाचन, बऱ्याच वेळेस आपण प्रश्न काय विचारलाय तो वाचत नाही, शेवटचं वाचतच नाही आणि मग उत्तर देतात. म्हणजे आणि बऱ्याच वेळेस गडबडीमध्ये आपला एखादा मार्क मिस होण्याची शक्यता असते. म्हणून सर्वांनी उत्तरा काळजीपूर्वक व्यवस्थित वाचा. होय नाही अशा प्रकारचे प्रश्न तर सहज सोपे असतात पण आपले मार्क घेऊन जातात. सर्वांचं उत्तर बरोबर आहे. अभिनंदन सर्वांचं. खूप छान, म्हणजे तुम्ही समजपूर्वक वाचन चांगलं आहे, तुमचं वाचनाचं स्पीड पण चांगला आहे. सर्वांचं अगदी अचूक उत्तर आलेलं आहे. आतापर्यंत कोणाचंच उत्तर चुकलं नाही. सर्व विद्यार्थ्याचं अभिनंदन. खूप छान असं प्रतिसाद आहे आणि सर्वांनी प्रतिसाद नोंदवायचा आहे. जे लेक्चर लाईव्ह पाहतायत सर्वांनी प्रतिसाद नोंदवा. म्हणजे एखाद्याचं उत्तर काय आहे चुकीचं असलं तर असू द्या, चुकू द्या. सुरुवातीला काही उत्तर तुमची चुकते, वाचण्याचं स्पीड कमी असेल, परंतु हळूहळू त्या गोष्टी आपल्या कव्हर होत चालतील. पुढचा प्रश्न तुमच्या समोर शो केलेला आहे. त्या तरुणांनी दोरी का उचलली? प्रश्न वाचा व्यवस्थित आणि त्याचं उत्तर नोंदवा. हाही प्रश्न तुमच्या थोडा बुद्धीला चालना देणार आहे. पहिल्या 3 प्रश्नापेक्षा हा थोडासा वेगळा प्रश्न होता, बुद्धीला चालना देणारा प्रश्न होता. बघा, तुम्ही जर व्यवस्थित वाचा तर त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे लगेच तुमच्या लक्षात येईल. परंतु आता हा प्रश्न बघा, तुमच्या बुद्धीला अतिशय चालना देणारा प्रश्न आहे. पहा, सगळे उत्तर चुकीचे वाटत नाहीत तुम्हाला. सहजासहजी बघा, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर तुमच्या खरोखर बुद्धीला चालना देणारं असतं. त्या तरुणाने दोरी उचलली कारण स्वतःच्या गायीसाठी त्याला तिची गरज होती. कदाचित हे प्रश्न उत्तर चुकीचं नसू शकतं. त्याला ती फार आवडली, हे उत्तर चुकीचं नसू शकतं. त्या दोरीला गाय बांधली होती आणि ती कोणाच्याही मालकीची नव्हती. परंतु ज्या अर्थी त्या तरुणाला तुरुंगात टाकलं होतं त्याचं कारण काय होतं की त्या तरुणाने ती गाय चोरलेली होती. म्हणजेच त्या दोरीला गाय बांधली होती आणि ती दोरी त्याने धरून काय ती गायला जी बांधलेली दोरी होती त्या दोरी सकट तो गाय घरी घेऊन गेला होता. म्हणजे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही दिलेलं आहे सी. ते सर्वांनी करेक्ट दिलेलं आहे. वसुधा, वैष्णवी, ओम, ईश्वरी, श्रावणी, शिवम, शिवानी सर्वांनी उत्तर करेक्ट दिलेलं आहे. पल्लवी, क्षितिजा, कृष्णा सर्वांचं उत्तर अगदी अचूक आहे पहा. आणि यानंतर शेवटचा प्रश्न तुमच्या समोर शो होणार आहे पहा. प्रश्न खूप छान आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर विचारपूर्वक द्यायचंय पहा. आता पहिल्यापेक्षाही थोडा हार्ड प्रश्न आहे पहा. अशा प्रकारचे प्रश्न असतात. दुर्दैवाने त्या दोरीला गाय बांधली होती या विधानावरून आपल्याला समजते की तो कैदी कसा होता पहा. आता उत्तर शो करा. काही जणांचं चुकतंय. आता या प्रश्नामध्ये चुकताय तुम्ही. या प्रश्नाचं उत्तर देताना आता मात्र तुमच्या बुद्धीचा कस लागलाय. काही जणांचे उत्तर चुकतायत. ईश्वरी, वेदश्री, धनश्री, शिवम तुमचे उत्तर पुन्हा एकदा तपासा. ओमचं उत्तर बरोबर आहे. प्रशांतचं उत्तर बरोबर आहे. कृष्णाचं उत्तर बरोबर आहे. पल्लवीचं उत्तर बरोबर आहे. प्रांजलीचं उत्तर चुकलंय पहा. बघा, विचार करणारा प्रश्न होता.
मला एक सांगा, तो निष्पाप होता का रे? निष्पाप म्हणजे काय माहितीये का? ज्याच्या मनात काहीच पाप नसतं. लहान मूल कसं असतं त्याला निष्पाप म्हणतात. मग तो निष्पाप होता का? बघा, तो प्रामाणिक होता का? बरं, तो खोटारडा होता का? तो खोटं बोललेला होता का? त्यांनी गाय चोरलेली होती. चोरणारा माणूस कसा असतो रे? लबाडा असतो. म्हणजे याचं उत्तर, योग्य उत्तर काय आहे रे? तो लबाड होता. बी, पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. आणि असे चॅलेंजिंग प्रश्न आपल्या समोर येत असतात. तुम्हाला नवोदयमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नाचंच आपल्याला जे उत्तर येणार आहे त्याच्यामध्ये सराव करायचा आहे. आणि तुमचं जितकं जास्त सराव होणार आहे तितके तुम्हाला प्रश्न समजणार आहे. आणि प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जाणार, सगळ्या प्रकारचे प्रश्न जर तुमच्या नजरेखालून डोळ्याखालून गेले तर निश्चितपणे तुम्हाला काय होणार आहे, या भाषा विषयाचे जे 20 मार्क आहेत, 20 प्रश्न आहेत आणि 25 मार्क आहेत ते मिळणार आहे. आता हा जो उत्तर आहे याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली. तो उत्तरात तुम्ही काय करायचंय, चाचणी सराव करायचा आहे. पाय याची तुम्हाला तुमच्या मोबाईल टेस्ट मध्ये या उत्तराची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दिलेली. ती लिंकला टच करा आणि ही सराव चाचणी आहे. ती सराव चाचणी तुम्ही सोडवायचे मार्क पण तुम्हाला काय होणार आहेत, पाहता येणार आहे का? हा जो व्हिडिओ आहे याच्यानंतर अजून आपण काही उत्तरे घेणार आहोत का? तर हे सगळे उत्तरे तुम्ही एकदा काळजीपूर्वक बघायचे आणि बघितल्यानंतर तुम्ही काय करायचं पहा, या उत्तरावरील व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि या उत्तराच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्यामध्ये तुम्हाला लिंक दिली आहे आणि त्या लिंकला तुम्ही टच करून ऑनलाईन टेस्ट सोडवा. तिथे निकालासाठी सुद्धा तुम्हाला याला एक लिंक दिलेली आहे. जो निकाल तुम्ही सोडवल्यानंतर तुम्हालाही पाहता येतो, तुमच्या पालकांनाही पाहता येतो आणि आम्हालाही पाहता येतो की तुम्ही जी लिंक सॉरी टेस्ट सोडवलेले त्यामध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले, कोणत्या प्रश्नामध्ये तुम्हाला चुकला आहे, याचं आम्हाला सुद्धा फॉलोअप घेता येतो. यानंतर सर्वांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती मिळण्यासाठी आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्यानंतर टेलिग्रामचा जो ग्रुप आहे तो टेलिग्रामचा ग्रुप पण जॉईन करा. म्हणजे टेलिग्राम ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला इथून मागच्या पण सगळे व्हिडिओ असतील किंवा जे आम्ही या ग्रुपवर शेअर करतो, जे लाईव्ह लेक्चर असतील ते तुम्हाला सर्व पाहता येतील. यानंतर हा जो युट्यूबचा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्यानंतर तुमच्या मित्रांना ही लिंक शेअर करा. कारण तुमच्यासारखाच फायदा महाराष्ट्रातील जे गोरगरीब मुलं आहेत, की जे होतकरू मुलं आहेत, ज्यांना काहीतरी नवीन काही करायचंय, अशा सर्वांसाठी ही सेवा आहे ती फ्री मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून वस्ती जाते. तर अतिशय सुंदर असा प्लॅटफॉर्म होतकरू मुलांसाठी उपलब्ध करून दिला आहे. सर्वांना एक विनंती आहे की या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी लिंक आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून एखाद्या गरजवंत विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होईल. कदाचित याच्यातून बरेच मुलांचं सिलेक्शन नवोदय जवाहर विद्यालयासाठी होईल. अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप साठी सुद्धा पात्र होतील. त्यांचा फायदा निश्चित त्यांना होणार आहे.
जे मुलं विद्यार्थी उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा 2 मिनिटात आपल्या क्लासची वैशिष्ट्य काय आहे, आपण विद्यार्थ्यांसाठी काय देणार आहोत याची अगदी थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड तर्फे जे विद्यार्थी पाचवी नवोदय जवाहर विद्यालयाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी, तसेच जे विद्यार्थी 5वीची शिष्यवृत्तीची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी, तसेच जे विद्यार्थी 5वीच्या नंतर सैनिकी स्कूलला जाणार आहेत त्याची तयारी करणार आहेत अशांसाठी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात एक बॅच, एक प्लॅटफॉर्म सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. आणि तुम्ही जर आज मार्केटमध्ये पाहिलं तर या सर्व गोष्टीसाठी पालक आटापिटा करतात आणि त्याच्यानंतर शोधतात कुठल्या क्लासेस आहेत का, त्याच्या फीस काय आहेत याची तपासणी पालक करत असतात. आम्ही पण असंच तपासणी केली आणि पाहिलं तर 5,000 पासून ते 25,000 पर्यंत फी या क्लासेससाठी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. अशा प्रकारचे क्लासेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आपण मात्र हे सर्व मुलांना कसं देणार आहेत तर फ्री मध्ये देणार आहेत. एकही रुपया कुठल्याही विद्यार्थ्यांचा कुठल्याही पालकांकडून आपण घेणार नाही. फक्त त्यांनी एकच काम करायचंय, रोज वेळेवर लेक्चरला न चुकता उपस्थित राहायचंय. आणि आपले जे चॅनल आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनल आहे आणि आमचा जो युट्यूब चॅनल आहे त्याला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून तुम्हाला या लेक्चरची लिंक वेळेवर उपलब्ध होतील. दररोज आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. एक रोज लाईव्ह लेक्चर एका घटकाचं, म्हणजे आज भाषा विषयाचा असेल, उद्या गणित विषयाचा असेल किंवा कधी मानसिक क्षमतेचा असेल, रोज एक तुम्हाला लाईव्ह लेक्चर आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. आणि हे जे लेक्चर आहे रेकॉर्डेड स्वरूपातही तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे आणि त्याचे अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला पाहता येणार आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एखादा घटक लेक्चर मध्ये नाही समजला तर तो घटक तो पुन्हा पुन्हा पाहू शकतो. अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना सराव प्रश्न संच उपलब्ध करून देण्याचं काम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झालं आहे. ही सर्वात मोठी बाब आहे. आपल्याला कुठल्याही गोष्टीचा सराव केल्याशिवाय आपण त्या गोष्टीत परिपूर्ण होत नाही. आणि सराव जर करायचा असला तर अधिकाधिक प्रश्न आपल्या हाताखालून नजरेखालून गेले पाहिजे. आणि या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठे अगणित असे प्रश्न सरावासाठी उपलब्ध करून देणार असतात. त्यानंतर प्रत्येक घटकावर आता गणिताचा असेल किंवा भाषा विषयाचा तर उतारा हा एकच घटक आहे. या उतार्याचं सांगायचं झालं तर आम्ही 200 पेक्षा जास्त उतारे तुम्हाला ऑनलाईन प्लस पीडीएफ स्वरूपात देणार आहोत. त्यानंतर पीडीएफ स्वरूपात सगळ्या प्रकारच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहेत. आणि गणिताच्या बाबतीत पण असेल, प्रत्येक घटकावर परिपूर्ण असा तुम्हाला आम्ही माहिती किंवा लेक्चर या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. आणि जो तुमचा अभ्यासक्रम आहे
तो पूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही हमी देत आहोत, तेही संपूर्ण फ्री. कुठल्याही प्रकारची कुठल्याही मुलांना 1 रुपये फी घेतली जाणार नाही. फक्त सर्व मुलांनी वेळेवर सर्वच लेक्चर अटेंड करा. म्हणजे आज आम्ही एखादा घटक शिकवला तर तो घटक उद्या शिकवला जात नाही, आणि मग उद्या आजचं शिकवलेलं तुम्हाला जर उद्या जर तुम्ही जॉईन झाला मध्ये तर तुम्हाला समजणार नाही. फक्त याच्यासाठी एकच तुम्हाला करायचं आहे की सर्व लेक्चर न चुकता करायचे आहे. आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, आमचा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप सर्वप्रथम जॉईन करावा लागणार आहे. त्यानंतर जे युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन किंवा लेक्चरचे टाइम वेळेवर लवकरात लवकर माहित होते. आता या जवाहर नवोदय विद्यालय ची जी परीक्षा होती, नवोदय साठी आपण जी परीक्षा होती त्याचे जे उतारे आहेत हे 20 प्रश्न आणि 25 मार्क. या 20 प्रश्नामध्ये तुम्हाला 4 उतारे दिले जातात पहा. तर आपण एकूण 200 उतार्याचा सराव या ठिकाणी करून घेणार आहोत, आणि हे सर्व उतारे पीडीएफ स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. जवाहर नवोदय विद्यालयाची जी परीक्षा आहे त्याच्या 20 मार्कासाठी जे 4 उतारे घेतले जातात त्याच्या संदर्भात आपण 200 उतार्याची ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. 200 पेक्षा जास्त आमचा प्रयत्न असणार आहे, 200 प्लस निश्चित देणार आहोत, पण किमान आम्ही आज तुम्हाला 200चा एक टार्गेट सेट केलेलं आहे पहा. त्यानंतर 50 पेक्षा जास्त आम्ही ऑनलाईन लाईव्ह लेक्चर देखील उपलब्ध करून विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांबरोबर प्रत्यक्ष आम्हाला संवाद साधता येईल किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्हाला त्या संदर्भात समजणार आहे. तर सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी वेळेवर लेक्चरला जॉईन होत जा आणि या एज्युकेशनल महासंधीचा फायदा घ्या. सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांना या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा संधीचा फायदा करून देण्यात यावं. यानंतर उतारा क्रमांक 2 आपल्या समोर लगेच शेअर करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 2 मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा ते खात्रीशीर. यातला हा उतारा क्रमांक 2 आपल्या समोर स्क्रीनवर शेअर करत आहोत. सर्वांनी तो उतारा काळजीपूर्वक वाचा. नंतर या उतार्याखाली जे प्रश्न आहेत तेही तुमच्या समोर शो केले जाणार आहेत. उतारा मी वाचतोय पहा, सगळ्यांनी बघा. तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि पहा. तुम्ही 70 वर्ष जगलात तर त्यापैकी 20 वर्ष झोपेत गेलेली आढळतील. दरवर्षी आरशात बघण्यात तुमचे 30 तास व तोंड पुसण्यात 4 तास खर्च होतात. दररोज 23,040 वेळा श्वासोच्छ्वास करून 438 घनफूट हवा आपण शरीरात घेत असतो. दररोज शरीरातील
750 मोठ्या स्नायूची हालचाल आपण करत असतो. 40 उलटल्यावर दर 10 तासांनी आपली उंची पाव इंचाने कमी होत जाते. आपल्या शरीराला 25 लाख रंध्र आहेत. रंध्र म्हणजे छिद्र बरं. रंध्र याचा अर्थ छिद्र होतो. एका दिवसात शरीरातून 85.6 अंश इतकी उष्णता बाहेर टाकली जाते. 2000 ज्वालाग्री तयार होती इतका गंधक आपल्या शरीरात असतो. दरवर्षी डोळ्यांची उघडझाप करण्यास जेवढी शक्ती लागते तेवढ्या शक्तीत आपण 8 वर्षाच्या मुलाला उचलून खांद्यावर घेऊ शकू. अशा प्रकारचा उत्तर आहे. लगेच तुमच्या समोर पुढचे प्रश्न मी शो करत आहे. पहिला प्रश्न आहे, जगण्याच्या किती पट आयुष्य झोपेत जाते? सोपा प्रश्न आहे, उत्तर द्या. अतिशय सोपा प्रश्न आहे का? सर्वांनी उत्तर शेअर करा. कृष्णा, प्रशांत, वैष्णवी, ईश्वरी, श्रावणी, ओम. आता यामध्ये बघा, पहिलाच प्रश्न आहे, बघा गणिताचं कॅल्क्युलेशन आहे याच्यामध्ये. बऱ्याच जणांचं उत्तर चुकतंय. पट विचारलेली आहे, किती वर्ष नाही विचारलेलं. जगण्याच्या किती पट आयुष्य झोपेत जाते? चला, बऱ्याच जणांचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. बा किती पट विचारलेली आहे, पट विचारायचंय. 70 वर्ष हे पूर्ण आयुष्य धरायचंय आणि त्यापैकी 20 वर्ष झोपेत गेली म्हणजे 70 पैकी 20 म्हणजे 2/7 हे करेक्ट उत्तर आहे. पा पर्याय क्रमांक सी अगदी थोड्या जणांनी दिलेला आहे. पा बऱ्याच जणांनी बरोबर पण दिलंय, बऱ्याच जणांचं चुकलंय. म्हणजे प्रश्न आपल्याला व्यवस्थित वाचता आला पाहिजे आणि तो प्रश्न समजला पाहिजे. आपल्याला सहजपणे आपण या 20 या ऑप्शनला क्लिक करतो आणि आपला मार्कही सहजपणे काय जातो पहा. तर अशा प्रकारे प्रश्न असतात आणि याच प्रकारच्या प्रश्नांचा आपल्याला सराव करायचा आहे. लक्षात ठेवा, 200 उतारे आहेत. एका उतार्यावर 5 प्रश्न, 200 गुणिले 5 किती उत्तर पहा. 1000 प्रकारचे प्रश्न आपल्या नजरेखालून जाणार आहेत. तर निश्चितपणे याचा आपला एकही मार्क परीक्षेमध्ये मिस होणार नाही. दुसरा प्रश्न तुमच्या समोर शो होतोय पहा. आपण दररोज किती वेळा श्वासोश्वास करतोय? याचं उत्तर लगेच अपेक्षित आहे पहा. आता या प्रश्नाचं उत्तर लगेच अपेक्षित आहे, कारण हा प्रश्न जास्त बुद्धीला चालना देणारा नाहीये. फक्त वाचलं की तुमच्या लक्षात येते. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे पहा. ओम
श्रावणी, कृष्णा, वैष्णवी, वसुधा, प्रशांत, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा तुमच्या समोर लगेच शो होत आहे पहा. वयानुरूप आपल्या उंचीत कसा फरक पडतो? वयानुरूप आपल्या उंचीत कसा फरक पडतो हा प्रश्न अतिशय सोपा आहे. या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. अजून सगळ्यांनी उत्तर नोंदवा. वैष्णवीचं उत्तर आलेलं आहे. वैष्णवीचं चुकलेलं आहे. प्रशांतचं बरोबर आहे. ओमचं बरोबर आहे. श्रावणीचं बरोबर आहे. बघा नीट वाचा. तुम्ही जर उत्तर नीट वाचला तर तुमच्या लगेच लक्षात येईल. दर वर्षाने आपली उंची दर 10 वर्षांनी आपली उंची पाव इंचाने कमी होत जाते. बघा या ठिकाणी हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. ज्या मुलांचं हे उत्तर आलंय सर्वांचं अभिनंदन, आणि ज्यांनी प्रयत्न केला त्यांचंही अभिनंदनच करायला पाहिजे की त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काही मुलांनी उत्तर न दिल्यापेक्षा काही कोणाला उत्तर त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी उत्तर नोंदवत चला. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न आहे. 8 वर्षाच्या मुलांना उचलून घेताना एवढी शक्ती निर्माण होईल. निर्माण हा शब्द राहिला पहा. 8 वर्षाच्या मुलांना उचलून घेताना एवढी शक्ती होईल. घेताना केवढी शक्ती होते पहा. तो उत्तर वाचलेला आहे आपण. पहा शेवटच्या 2-3 ओळीमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला दिसतंय पहा. कोणाकोणाचं उत्तर आलंय? श्रावणीचं, वैष्णवीचं, ओमचं, साईचं, प्रांजलचं, शिवानीचं. भरपूर जणांचे उत्तर देते. काही जण वरच्यांचं बघून खाली तसेच प्रकारचे उत्तर नोंदवतायत पहा. तुम्ही वाचा, तुमचा रिस्पॉन्स द्या, परंतु दुसऱ्याचं बघून नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर बी आहे पहा. 1 वर्षाच्या डोळ्याची उघडझाप करण्यासाठी जेवढी शक्ती लागते तेवढ्या शक्तीमध्ये आपण 8 वर्षाच्या मुलांना खांद्यावर उचलून घेऊ शकतो. एवढी मोठी शक्ती आपल्याला लागते पहा डोळ्याची उघडझाप करताना सुद्धा. यानंतर शेवटचा प्रश्न या उत्तरावरचा आहे पहा. आपल्या शरीरात केवढा गंधक असतो? गंधक हे एक मूलद्रव्य आहे का? बघा या प्रश्नाचं उत्तर मला लगेच उत्तरामध्ये दिसल. 2000 ज्वालाग्रही काड्या तयार होतील इतका गंधक आपल्या शरीरात असतो. म्हणजे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ए. बऱ्याच जणांचं उत्तर ए आलेलं आहे. वैष्णवी, ओम, वसुधा, समृद्धी, संस्कृती, कृष्णा या सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर आतापर्यंत आपण 2 उतारे पाहिलेत का? आणि या 2 उतार्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर शो झाले होते. काही प्रश्न तुम्ही पाहत असाल खूप सोपे होते,
काही प्रश्न मध्यम स्वरूपाचे होते आणि काही प्रश्न मात्र खूप आपल्या बुद्धीला चालना देणारे होते. यानंतर लगेच आपण तिसरा उतारा आपण पाहणार आहोत. तिसरा उतारा पाहण्याच्या अगोदर अजून काही जे नवीन मुलं जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की आपण जर आता आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या लाईव्ह लेक्चरची नोटिफिकेशन मिळत राहतील. आमचा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आणि टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला रोजच्या लाईव्ह लेक्चरची लिंक तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा मिळणार आहे. यानंतर तुम्ही आता जे आपण उतारे सोडवले त्या उतार्यांची लिंक आपल्या YouTube चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि या लिंकला टच करून तुम्ही ऑनलाईन टेस्ट सोडू शकता. तसंच तुम्हाला तिथं निकाल पाहण्यासाठी सुद्धा लिंक दिलेली आहे, तीही लिंक टच करा, जेणेकरून तुमचा कोणता प्रश्न बरोबर आलाय, कोणता प्रश्न चुकलाय, तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे सर्वांना तुम्हाला पाहता येईल. तुमचा स्कोर तुम्हाला पाहता येईल, तुमच्या मित्रांना सुद्धा तो स्कोर शेअर करता येईल. आणि ही जे लिंक आहे ती सर्व मित्रांना तुम्ही शेअर करा, जेणेकरून हा मेसेज त्यांच्यापर्यंत जाईल आणि तेही आपल्या या चॅनलचा या ऑनलाईन लेक्चरचा लाभ घेतील आणि त्यांनाही त्यांचा फायदा होईल का. यानंतर पुढचा उत्तर आपण लगेच शो तुमच्या समोर करणार आहोत. जे विद्यार्थी नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी एकदा सांगतो, इयत्ता 5वी मध्ये जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, 5वी शिष्यवृत्तीची तयारी करणारे विद्यार्थी, तसेच 5वी सैनिकी स्कूलची तयारी करणारे विद्यार्थी यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आपण या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तीही अगदी फ्री स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत. तुम्ही जर मार्केटमध्ये पाहिलं तर 5,000 पासून ते 25,000 पर्यंतची फीज या क्लासची आहे. आपण आपल्या महाराष्ट्रातील सर्व मुलांसाठी हे लेक्चर आणि ही जी बॅच आहे ती अगदी फ्री स्वरूपात देणार आहोत. यामध्ये दररोज आपले लाईव्ह लेक्चर होणार आहेत. हे लेक्चर लाईव्ह लेक्चर तुम्ही अनलिमिटेड स्वरूपात पाहणार आहेत, त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता. त्यानंतर सर्व मुलांना सराव प्रश्नसंच देखील उपलब्ध करून देणार आहोत आणि प्रत्येक घटकावर सराव टेस्ट देखील उपलब्ध करून देणार आहोत. आणि अजून एक गोष्ट आपण देणार आहोत, या सर्व प्रकारची जे आपले लेक्चर आहेत, उतारे आहेत, त्याच्या नोट्स आहेत, या PDF स्वरूपात सर्व मुलांना उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून बऱ्याच जणांना त्या प्रिंट काढून घरी जरी तुम्ही सराव केला अधिकचा तरी तुम्हाला त्याचा अधिक सराव होऊ शकतो. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्टचा निकाल पाहण्यासाठी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानंतर आता लगेच तुमच्या समोर पुढचा उतारा शो होणार आहे. पाचवी जवाहर नवोदय विद्यालय या ठिकाणी आपण पहा आम्ही काय देणार आहोत तुम्हाला, तर 200 प्लस उतारे PDF स्वरूपात देतो. एकूण 200 ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून देणार आहोत आणि 50 पेक्षा जास्त ऑनलाईन लेक्चर तुम्हाला या माध्यमातून आम्ही देणार आहोत का. तर या संधीचा सर्व मुलांनी फायदा घ्यायला पाहिजे आणि सर्वांनी रोज न चुकता आपल्या क्लासला वेळेवर जॉईन व्हावं असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो. आणि
यानंतरचा पुढचा तिसरा उतारा तुमच्या समोर मी शो करत आहे का पहा. जवाहर नवोदय परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण उतारा क्रमांक 3 या ठिकाणी घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 3 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ अधिक उत्तरांचा अभ्यास करून व ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नांचे 25 गुण हमखास 100% मिळणार आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, वेळेवर आमचा क्लास जॉईन करायचा आहे. त्यासाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. उतारा क्रमांक 3 आहे. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देतो आहे. हा तुम्ही व्यवस्थितपणे काय करा, वाचा आणि याच्यानंतर याच्यावर आधारित प्रश्न तुमच्या समोर मी लगेच शो करणार आहे. काहीच नाही. या उतार्याचा थोडासा भाग माझ्या फोटोमुळे कदाचित दिसत नसेल, तर मी हा उतारा आता लगेच तुमच्या समोर वाचतोय. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. जनगणना 2000 सुमारे 19 कोटी लोकसंख्येसह ब्राझील जगात 5वा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश जगात 5व्या क्रमांकावर आहे. पश्चिम भूभागापैकी 5.6% भाग ब्राझीलने व्यापला आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी 2.78% लोकसंख्या या देशात आहे. त्यामुळे या देशात लोकसंख्येची सरासरी घनता 23 व्यक्ती प्रति चौरस किमी एवढी आहे. ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे वितरण असमान आहे. बहुतांश लोकसंख्या पूर्व किनारपट्टीच्या 300 किमी एवढ्या अंतरावर आहे. अशा प्रकारचा हा उतारा होता. आता या उतार्यावर लगेच मी तुमच्या समोर प्रश्न शो करत आहे. ते प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे पर्यायही काळजीपूर्वक वाचा. अगोदर प्रश्न व्यवस्थितपणे वाचायचा आणि त्याचे पर्यायही काळजीपूर्वक वाचायचे, म्हणजे तुमच्या लक्षात येतं नेमकं काय विचारलं आहे आणि आपल्याला काय नोंदवायचं आहे किंवा काय उत्तर आहे. तोपर्यंत जे मुलं हा आपला लाईव्ह क्लास पाहतायत त्यांनी लाईक करा. ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांचे अजून काही मित्र आहेत ज्यांना हा क्लास जॉईन करायचा आहे त्यांच्यापर्यंत ही लिंक शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या क्लासचा फायदा होणार आहे. सर्वांना आपल्या मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करा, कारण या क्लासची कुठलीही फी तुम्हाला द्यावी लागणार नाही. बघा, पहिला प्रश्न आहे, पृथ्वीच्या भूभागापैकी ब्राझीलने व्यापलेला भाग किती आहे? सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर द्या. प्रशांत, वैष्णवी, ओम, वसुधा, कृष्णा, द्या उत्तर पटापटा. सर्वांचं उत्तर अगदी बरोबर येत आहे. एकही विद्यार्थ्याचं उत्तर चुकलं नाही, म्हणजे तुम्ही समजपूर्वक उत्तर वाचलाय. सगळ्यांचं अभिनंदन, सर्व मुलांचं अभिनंदन. सगळ्यांचं उत्तर सगळीकडे स्क्रीनवर फक्त ए म्हणजे कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. हा प्रश्न सगळ्यांचा बरोबर आलाय. पृथ्वीच्या भूभागापैकी ब्राझीलने व्यापलेला भाग आहे 5.6% एवढा भूभाग ब्राझील या देशाने व्यापलेला
आहे. पुढचा प्रश्न लगेच तुमच्या समोर शो होत आहे पहा. पुढचा प्रश्न तुमच्या समोर शो झालेला आहे पहा. ब्राझील हा कोणत्या खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे? हाही प्रश्न सोप्या गटातील प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर नोंदवायचं आहे पटकन. सोप्या गटातील प्रश्न आहे पहा. ब्राझील हा कोणत्या खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे पहा. या प्रश्नाचं उत्तर कृष्णा खाडे अभिनंदन. कृष्णा खाडे अभिनंदन. कृष्णाने या प्रश्नाचं अतिशय अचूक उत्तर दिलेलं आहे. सर्व मुलांचं उत्तर, बऱ्याच जणांचं उत्तर बी येतंय पहा. काही जणांचं उत्तर ए येतंय. थोडासा प्रश्न आणि त्याचे पर्यायही नीट वाचा रे. पर्याय नीट वाचा. पर्याय नीट वाचा. दक्षिण दक्षिण दिसलं की पुढचं वाचतच नाहीत तुम्ही. आणि मग इथं तर आपले मार्क्स जातात पहा. दक्षिण आफ्रिका आहे, दक्षिण अमेरिका आहे. हा ब्राझील हा कोणत्या खंडातला देश आहे पहा. ज्यांचं उत्तर बी आहे त्या सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. आणि काही जणांचं जे ए उत्तर आहे त्यांनी आपलं वाचण्याचं थोडस काळजीपूर्वक वाचा. पर्याय काळजीपूर्वक वाचा, उत्तरही काळजीपूर्वक वाचा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी, दक्षिण अमेरिका. हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. यानंतरचा तिसरा प्रश्न तुमच्या समोर लगेच शो होत आहे पहा. जनगणना 2010 नुसार ब्राझीलचा कितवा क्रमांक आहे पहा. ब्राझील या देशाचा कितवा क्रमांक आहे? वा. सृष्टी गंडाळ, अशोक, कृष्ण अशोक खाडे यांनी उत्तर दिलेलं आहे. प्रशांत सानप, वैष्णवी, श्रावणी, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे पहा. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. सर्व मुलांचं अभिनंदन. म्हणजे तुम्ही आता काळजीपूर्वक प्रश्नही वाचला आणि उत्तरही वाचला. परीक्षेमध्ये आपली गडबड होती पहा. कारण आपल्याला वेळेचं बंधन असतं. वेळेचं बंधन असतं आणि आपल्यावर थोडा परीक्षेचा दबाव असतो आणि त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या चुका आपल्याकडून होतात. आणि म्हणून तर हे उतारे सोडवायचे आहेत. कारण ज्यावेळेस आपल्याकडून अशा प्रकारचे प्रश्न आपल्याकडून वारंवार सोडले जातात, त्याची प्रॅक्टिस खूप होते, तर मग अशा प्रकारच्या चुका आपल्याकडून होत नाही आणि आपले जे हे मार्क आहेत ते निश्चितपणे जाणार नाही. आम्ही हीच हमी आपल्या सर्व मुलांना या क्लासच्या माध्यमातून देत आहोत. एकदा सर्वांनी हा जो क्लास आहे हा रोज होणार आहे. याचं लाईव्ह लेक्चर रोज होणार आहे. तर सर्वांनी वेळेवर उपस्थित राहा आणि आपली प्रगती आपण स्वतः करून घ्या. या तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर सर्वांनी दिले. सर्वांचं अभिनंदन. बी हे उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं आहे पहा. पुन्हा एकदा सांगतो, या सर्व प्रश्नाचं उत्तर सर्वांनी दिलेलं आहे. तर जनगणना 2010 नुसार ब्राझीलचा 5वा क्रमांक आहे पहा. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न लगेच तुमच्या समोर शो होणार आहे. बघा, तुमच्या समोर चौथा प्रश्न शो झालाय. ब्राझील मध्ये लोकसंख्येचे वितरण कसं आहे? वितरण म्हणजे एखाद्या ठिकाणी लोकसंख्या कशा प्रकारचं डिवायडेशन झालेलं आहे पहा. एखाद्या गावात नाही का लोकसंख्या काही गावात असते,
काही शेतात वस्तीवर असते किंवा त्या गावाला जोडून काही वाड्या असतात, म्हणजे त्या गावातले लोक कुठं वसलेले असतात त्याला वितरण म्हणतात. कुठं वसलेले आहेत. बघा ब्राझील मध्ये लोणच्याचे वितरण कसे आहे. हाही प्रश्न सर्वांचा सोप्या गटातला एकदम प्रश्न आहे पहा. या उतार्यामध्ये दोन प्रश्न अतिशय सोप्या गटातले होते पहा. सर्वांचं उत्तर बरोबर आहे. प्रशांत, ओम, वैष्णवी, वसुधा, सृष्टी, समृद्धी, या प्रश्नाचं उत्तर सर्वांचं बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर पहा इथं शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये आहे पहा. ब्राझील मध्ये लोकसंख्येचे वितरण असमान आहे. पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलंय. सर्व मुलांचं अभिनंदन. तुम्ही प्रश्न चांगल्या प्रकारे वाचलेला आहे. प्रश्न 5वा तुमच्या समोर शो झालेला आहे. लोकसंख्या मोजणे या अर्थाने उतारण्यात आलेला शब्द. अतिशय छान असा प्रश्न आहे पहा. लोकसंख्या मोजणे याच्यासाठी आलेला शब्द आहे पहा. लोकसंख्या मोजणे याला काय म्हणतात. प्रश्नाचं उत्तर नोंदवा. प्रशांतने नोंदवलेलं आहे. ओमने नोंदवलेलं आहे. व्यवस्थित वाचा. कृष्णाने नोंदवलेलं आहे. ओमने नोंदवलेलं आहे उत्तर. व्यवस्थित बघा. ईश्वरी, स्वरा, श्रावणी, या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित नोंदवा. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित नोंदवायचंय. कमेंट बॉक्स मधले उत्तर रिपीट म्हणजे न वाचता समोरच्याचं बघून कॉपी करू नका. तुमच्या मनाचे उत्तर नोंदवा. काही जण पहिल्यांदा पर्याय नोंदवतात, पुन्हा बघून दुसऱ्याचं दुसरं नोंदवतात. असं करू नका. कृष्णा पर्याय उतारा व्यवस्थित वाचायला हवा. अजून वाचनामध्ये काही जणांचं काय होतं, गडबड होती बा. तुमचं चुकतंय म्हणजे तुम्हाला येत नाही असं नाही बरं. तुमचं चुकतंय म्हणजे तुमची कुठेतरी स्पीड मध्ये घोटाळा होतोय पहा वाचण्यामध्ये, किंवा चुकीचं वाचलं जात आहे. स्पीड मध्ये घोटाळा होतोय किंवा चुकीचं वाचलं जातंय असं काहीतरी होतंय. म्हणजे तुम्हाला येत नाही अशातला भाग नाही. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येतंय परंतु वाचण्यामध्ये कुठंतरी तुमची थोडीशी गलत होते पहा, आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर चुकतंय. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पहा जनगणना. बघा, लोकसंख्या मोजणे याला जनगणना म्हणतात. लोकसंख्या मोजणे याला काय म्हणतात, जनगणना म्हणतात. सरासरी नाही म्हणत, वितरण नाही म्हणत, क्षेत्रफळ पण नाही म्हणत. तर लोकसंख्या मोजणे या अर्थाने जनगणना हा शब्द आपल्या उतार्यामध्ये आलेला शब्द आहे पहा. बघा, खूप छान प्रकारे तुम्ही प्रतिसाद सर्वांनी दिलेला आहे या उतार्याला. सर्वांना अजून एकदा सूचना आहे, विनंती आहे की ही जी लिंक आहे ती गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या बरोबर आपल्या भागातील, ग्रामीण भागातील किंवा जे विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत ही लिंक जाऊ द्या, त्यांच्यापर्यंत शेअर होऊ द्या. त्यांच्यापर्यंत ही लिंक जर गेली तर त्यांना ज्यांना गरज आहे ते विद्यार्थी खरोखर आपल्या या तासाला येतील आणि निश्चितपणे त्यांचा फायदा त्यांना होणार आहे. यासाठी आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करा आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. आपला लाईव्ह लेक्चरची वेळ काय आहे ही तुम्हाला नोटिफिकेशन अगोदरच मिळत राहील. धन्यवाद सर्वांना.
जे विद्यार्थी या क्लासला ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे का? बघा, अजून जे विद्यार्थी उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू केलेले आहे. इयत्ता 5वीची शिष्यवृत्ती तसेच 5वी सैनिकी स्कूलसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण तयार केलेली आहे. यामध्ये आपण दररोज लाईव्ह लेक्चर घेणार आहे. रेकॉर्ड लेक्चर हे अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना सराव संच आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये अनेक प्रश्न आहेत. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट आहे. असं नाही की नुसते काहीच प्रश्न आहेत, काहीच घटक घेतलेले आहेत, तर प्रत्येक घटकावर सराव टेस्ट आपण उपलब्ध करून देणार आहे. आणि ही जी सराव टेस्ट आहे ती संपूर्ण PDF स्वरूपात देखील उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचे झेरॉक्स वगैरे काढता येतील. सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तुम्ही जर मार्केटमध्ये पाहिलं तर या क्लासेसच्या फी 5,000 पासून ते 25,000 पर्यंत आहे. परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती ही सुविधा आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना अगदी फ्री स्वरूपात उपलब्ध करून देत आहे. कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाही न घेता अगदी मोफत फ्री स्वरूपात आपण ही सुविधा मुलांना उपलब्ध करून देणार आहोत. यामध्ये आपण आजपासून ही बॅच सुरू केलेली आहे. ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. यामध्ये भाषा विषयासाठी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये एकूण 200 उतारे आपण मुलांना उपलब्ध करून देणार आहोत आणि ते PDF स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत. यानंतर या 200 उतार्याच्या ऑनलाईन सराव टेस्ट देखील आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. आणि जवाहर नवोदय विद्यालयाची जी परीक्षा होती त्या परीक्षेच्या संदर्भात भाषा विषयासाठी असेल, गणित विषयासाठी असेल किंवा मानसिक क्षमता असेल, या सर्व विषयाचे आमच्या तज्ञ मार्गदर्शकामार्फत आम्ही लाईव्ह लेक्चर मुलांसाठी उपलब्ध करून देणार आहोत. यामध्ये 50+ भाषा विषयासाठी ऑनलाईन लाईव्ह लेक्चर आम्ही आयोजित केलेले आहे. त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे. तर अधिक वेळ न घेता लगेच तुमच्या समोर पुढचा उतारा मी शो करत आहे. तो उतारा तुम्ही व्यवस्थितपणे वाचा आणि वाचून झाल्यानंतर त्या प्रश्नाची उत्तरं देखील तुम्हाला द्यायचे. यासाठी
आमचा टेलिग्राम ग्रुप, त्यानंतर व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो उत्तर आहे 4 या ठिकाणी आपल्या समोर शो होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 4 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर. म्हणजे सर्वांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे. जे विद्यार्थी नवोदयसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी या शाळेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहोत. भाषा विषयासाठी एकूण 20 प्रश्न असतात आणि 25 गुण असतात, म्हणजे 1.25 मार्काला एक प्रश्न असतो. जर 200 उत्तरे तुम्ही जर निश्चितपणे सोडवले तर हे प्रश्न तुमचे निश्चितपणे पक्के होणार आहेत. 100% गुण तुम्हाला मिळणार आहेत. लगेच तुमच्या समोर एक चौथा उतारा आजच्या सेक्शन मधला हा शेवटचा उतारा तुमच्या समोर मी शो करत आहे. सर्वांनी तो उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि नंतर या उतार्याच्या खाली 5 प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही सोडवायचे आहेत. प्रश्न हा उतारा अगदी काळजीपूर्वक वाचा, व्यवस्थितपणे वाचा. सर्वांचा उतारा वाचून झालाय. मी पण पुन्हा एकदा उतारा वाचतो. अमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. अमेझॉन मधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे. हे सुमारे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. यामुळे नदीच्या मुखाकडे गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. साधारणतः नदीच्या मुखाशी अनेक वितरिका आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका अमेझॉनच्या मुखाशी आढळत नाही. त्याऐवजी अमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात. अमेझॉन नदीच्या मुखपात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे 150 किलोमीटर आहे. अमेझॉन नदीचे बहुतांशी पात्र जलवाहतुकीस योग्य आहे. अशा प्रकारचा हा उतारा आहे. हा उतारा मी वाचलेला आहे. तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक वाचला असेल आणि मी वाचताना तुम्ही ऐकले असेल. हे दोन्ही पण सवयी चालू ठेवा. नाहीतर मी उतारा वाचायचो आणि तुम्ही तोपर्यंत म्हणतात सर वाचतायत जाऊ द्या. असं नाही. सर ज्यावेळेस वाचत असतात त्यावेळेस लक्षात ठेवायचं. कदाचित माझं सुद्धा तुमच्यासारखं होत असतं. एखादा शब्द अनावधानाने चुकीचा वाचला जातो किंवा वाचण्याच्या स्पीड मध्ये कमी जास्त होतं, तर ते नाही झालं पाहिजे. आपण उतारा प्रॉपर वाचला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यावरील प्रश्नाची उत्तरं जी आहेत आपण जसं वाचतो तसंच आपल्या माइंड मध्ये त्या गोष्टीची एक तयार होती प्रतिमा. म्हणून वाचताना व्यवस्थितपणे वाचा. आता तुमच्या समोर लगेच या उतार्यावरचा पहिला प्रश्न शो झालेला आहे. पहिला प्रश्न व्यवस्थित वाचा आणि त्या खालील पर्याय पण व्यवस्थित वाचा. अमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या टिंबटिंब उतारावर होतो. सोप्या गटातला प्रश्न आहे पहा. लगेच उत्तराला सुरुवात झालेली आहे. सोप्या गटातला प्रश्न आहे. चला उत्तर नोंदवा.
बघा उत्तर वाचलेला आहे, तुम्ही उत्तर नोंदवा. प्रशांत, वैष्णवी, ओम, श्रावणी, ईश्वरी, सर्वांची उत्तर नोंदवा. सर्वांनी उत्तर नोंदवा. तुम्ही उत्तर नोंदवले की मला एक कळतं बा कोणाचं वाचन क्षमता कशी आहे, किंवा कधी कधी वाचनात तुमचा काही गडबड होते का, किंवा प्रश्न समजताना काही गडबड होते का, म्हणून उत्तर नोंदवा. तुम्ही जेवढे उत्तर नोंदवणार तेवढा तुम्हाला त्या गोष्टीचा मला अंदाज येणार आहे तुम्हाला किती प्रश्न समजले आहे याचा. म्हणून सर्वांनी उत्तर नोंदवा. पहिला प्रश्न, अमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या टिंबटिंब उतारावर होतो. या प्रश्नाचं सर्वांनी अचूक उत्तर दिले आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे बी, पूर्व उतारावर होतं. पहा पहिल्याच ओळीत आहे, अमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांचं बरोबर आहे. सर्वांचं अभिनंदन. सर्वांनी अचूक उत्तर नोंदवलेलं आहे. लगेच तुमच्या समोर दुसरा प्रश्न शो होत आहे. तो प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे पर्यायही काळजीपूर्वक वाचा. नद्याच्या मुखाशी अनेक टिंबटिंब आढळतात. काय आढळतात? पर्याय ए वितरिका, बी सिंपले, वाळू आणि यापैकी नाही. यातले बरेच पर्याय असे असतात की ते उत्तर असतात बरं, परंतु आपल्याला या उत्तरात जे स्पेसिफिक उत्तर दिलेलं आहे ते निवडायचं असतं. आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी, जे मुलं जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेशासाठी तयारी करतात त्यांच्यासाठी ऑनलाईन क्लासेसचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. तर सर्वांनी या गोष्टीचा फायदा घ्यायला हरकत नाही, कारण बरेच पालक फी देऊन क्लास जॉईन करतात. ही तर विनामूल्य आहे. कुठल्याही प्रकारची फी तुम्हाला यासाठी द्यायची नाही. फक्त वेळेवर आणि न चुकता क्लासला जॉईन व्हायचं आहे, म्हणजे सर्व प्रकारचे प्रश्न तुमच्या नजरेखालून जातील. प्रश्न दुसरा होता, नद्याच्या मुखाशी अनेक टिंबटिंब आढळतात. सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. वैष्णवी, ओम, कृष्णा, प्रशांत, वसुधा, ईश्वरी, सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. नद्याच्या मुखाशी अनेक टिंबटिंब आढळतात. वितरिका, याचं अचूक उत्तर ए आहे. वितरिका, जे तुम्ही सर्वांनी दिले, सर्वांचं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू. यानंतर तिसरा प्रश्न आपल्या समोर शो झालेला आहे. अमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे टिंबटिंब आहे. तोपर्यंत जे लाईव्हला आहेत त्याने लाईक करा. जी लिंक आहे आपल्या मित्रांपर्यंत पाठवा, शेअर करा. आणि आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, त्याला जॉईन व्हा, जेणेकरून सर्व लाईव्ह लेक्चरची लिंक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. टेलिग्राम ग्रुप मध्ये तुम्ही मागचे लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. लिंक सुद्धा लगेच तुमच्यापर्यंत येत राहतील. प्रश्न तिसरा, अमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे 3 आहे. उत्तर सर्वांचं
बरोबर. प्रशांत वैष्णवी सोप्या गटातला प्रश्न होता. ओम, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. सोप्या गटातला प्रश्न होता हा. पर्याय क्रमांक सांगू का उत्तर? पर्याय क्रमांक बी याचं उत्तर बरोबर आहे. तुम्ही सर्वांनी जे उत्तर शेअर केलं आहे ते उत्तर बी बरोबर आहे. कृष्णा खाडे, प्रश्न थोडासा व्यवस्थित वाच किंवा उत्तर वाचण्यामध्ये थोडासा कुठेतरी गडबड होती. अजून व्यवस्थितपणे प्रश्न वाचा म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देता येईल. उतारा वाचला तरच प्रश्न समजतील पहा. उतारा त्यासाठी काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर बी होतं पहा, 150 किमी. त्यानंतर पुढचा प्रश्न लगेच तुमच्यासमोर शो होत आहे पहा. प्रश्न क्रमांक 4 हा तुमच्या समोर शो होत आहे. अमेझॉन नदीचे बहुतांश पात्र योग्य आहे. कशासाठी योग्य आहे? या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय तुम्हाला. आता बरोबर उत्तर दिलेलं आहे. बरेच जण अचूक उत्तर देत आहेत कारण हाही प्रश्न सोप्या गटातला प्रश्न होता. जे प्रश्न सोप्या गटातले आहेत शक्यतो प्रश्न तुमचे चुकत नाहीत, परंतु एखादा प्रश्न बुद्धीला चालना देणारा असतो आणि तोच प्रश्न आपला काय करतो, मार्क घेऊन जातो. तर याच्यासाठी प्रश्न व्यवस्थित वाचायचा सॉरी. आणि याच्यासाठी अजून एक पर्याय आहे, पण मी तुम्हाला तो नंतर सांगणार आहे काय करायचं प्रश्नामध्ये. पर्यायमध्ये पर्याय गाळण्याचा एक पर्याय, कसे गाळायचा पर्याय छाटणे असं सुद्धा आपण म्हणतो, तेही तुम्हाला सांगणार आहे. चला त्या प्रश्नाचं उत्तर या नोंदवा. सर्वांनी नोंदवा या प्रश्नाचं उत्तर. कृष्णा, श्रावणी, वैष्णवी, स्वरा, समृद्धी, प्रांजल, शिवम, सर्वांनी नोंदवा उत्तर. अमेझॉन नदीचे पात्र बहुतांशी योग्य आहे. पर्याय ए वाळूसाठी, पर्याय बी शिपल्यासाठी, पर्याय सी जल वाहतुकीसाठी आणि पर्याय डी यापैकी नाही. अशा प्रकारचाही प्रश्न उत्तर पर्याय एखादा प्रश्नामध्ये असतो, यापैकी नाही. बघा शेवटची ओळ वाचली तर तुमच्या लगेच उत्तर लक्षात येईल. अमेझॉन नदीचे बहुतांशी पात्र जल वाहतुकीसाठी योग्य आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर सी असं होतं पहा, जे बऱ्याच जणांनी दिले. सर्व मुलांचं अभिनंदन. यानंतर या उतार्यावरील शेवटचा प्रश्न तुमच्या समोर शो होत आहे पहा. बेट म्हणजे काय? बघा हा प्रश्न आता थोडा तुमच्या बुद्धीला चालना देणारा प्रश्न आहे. हा प्रश्न तुमच्या बुद्धीला चालना देणारा प्रश्न आहे. व्यवस्थितपणे वाचा. बेट म्हणजे काय? संस्कृती गिरी अभिनंदन. वैष्णवी सोनवणे अभिनंदन. खूप छान प्रयत्न करतात. खूप छान प्रयत्न आहे सर्व मुलांचा. सुंदर असा प्रयत्न आहे आणि असाच प्रयत्न सर्वांनी ठेवला तर या घटकावरील सर्व प्रश्न तुम्हाला सोपे वाटतील. एखादा घटक अवघड कधी जातो रे आपल्याला, तो घटक आपल्या ओळखीचा नसतो. सगळे प्रश्न जर तुमच्या ओळखीचे झाले तर मग ते तुम्हाला अवघड वाटणार नसते. कठीण हे काहीच नसतं किंवा अवघड काहीच नसतं, ते आपल्याला माहित नसतं. एखादा शब्द असतो तो कधी ऐकलेलाच नसतो आणि मग तो शब्द आपल्याला अवघड वाटतो पहा. छान सर्वजण अपेक्षेप्रमाणे उत्तर नोंदवत आहेत. स्वातीने सुद्धा उत्तर नोंदवलेलं आहे.
प्रशांतने उत्तर नोंदवलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर सांगा, सर्वांनी नोंदवा. बेट म्हणजे काय? तुम्ही हा उत्तर जर व्यवस्थित काळजीपूर्वक वाचला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे सापडेल. या प्रश्नाचं अचूक उत्तर सांगू का? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी, जे बहुतांशी मुलांनी दिलेलं आहे. सर्वांचं अभिनंदन. ज्यांनी उत्तर बरोबर दिलंय त्यांचं सर्वांचं अभिनंदन. वसुधा, संस्कृती, स्वाती, प्रशांत, वैष्णवी, सर्वांचं अभिनंदन. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक दिलेलं आहे पहा. तर आज आपण परिपूर्ण 4 उत्तरे पाहिलेली आहेत पहा. एकूण आपण 4 उत्तरे पाहिलेले आहेत आणि 4ही उत्तरावर तुम्ही छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे पहा. अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स दिलेला आहे. तर उद्याही आपण अशाच प्रकारची उत्तरे घेणार आहोत. त्यानंतर नुसते उतारेच नाही तर एखाद्या दिवशी आपण गणिताचे कन्सेप्ट पण घेणार आहोत, गणिताचे घटक पण घेणार आहोत. त्याच्यावर पण काम सध्या सुरू आहे. त्याच्यानंतर मानसिक क्षमता चाचणी त्याचेही आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. आणि या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ते म्हणजे सर्वांना टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सर्वांना सांगतो, आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्तीच्या वतीने इयत्ता 5वीची जवाहर नवोदय विद्यालयासाठीची बॅच सुरू केलेली आहे, लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात. तेही अगदी फ्री. कुठल्याही प्रकारचा आपण एकही रुपया कुठल्याही पालकांकडून घेणार नाही. सर्वांना फ्री आहे. महाराष्ट्रातील सर्व मुलांना ही आपण फ्री सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर जे मुलं शिष्यवृत्तीची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. दररोज याचे लाईव्ह लेक्चर आपण घेणार आहोत. त्याची वेळ आणि टाइम तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली जाईल. हे रेकॉर्ड लेक्चर आहे, हे तुम्ही अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये पाहू शकता. त्याला कुठलंही युट्यूबवर कुठलंही त्याला लिमिट नाही, तुम्ही किती वेळेस पाहू शकतात. प्रत्येक घटकावर सराव प्रश्नसंच आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्याची लिंक देणार आहोत, जेणेकरून ऑनलाईन टेस्ट तुम्ही सोडू शकणार आहेत आणि त्याचा निकालही पाहण्याची सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानंतर या गोष्टीच्या हे जे उतारे आम्ही तुम्हाला देणार आहोत त्याच्या PDF नोट्स सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील. त्यानंतर हा जो अभ्यासक्रम आहे, जवाहर नवोदय विद्यालय असेल, शिष्यवृत्ती असेल किंवा सैनिक स्कूल असेल, हा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही पूर्ण तुमचा करून पूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची या ठिकाणी सर्वांना हमी देत आहोत. आणि तेही कुठल्याही प्रकारची फी न घेता, 1 रुपयाही कुठल्याही पालकांना फी देण्याची गरज नाही. त्यांनी फक्त आपल्या पाल्याला मोबाईल लेक्चर वेळेवर करण्यासाठी मोबाईल उपलब्ध करून द्यायचा आहे. एवढंच काम करायचं आहे. अतिशय चांगली संधी आपल्या सर्व मुलांना या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देत आहोत. सर्व पालकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांच्या प्रगतीत आपलाही हातभार लावावा. सर्वांना धन्यवाद. उद्याची लिंक तुम्हाला ग्रुपवर पाठवली जाईल. सर्वांनी वेळेवर जॉईन व्हा.